नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरची नवीन अपडेट आलेली आहे. ती काय अपडेट आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ऍडमिशन पोर्टल AY 26-27 यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे अपडेट दिलेली आहे. राउंड 1 LLB 3 इयर्स कॅप शेड्यूल आउट झालेला आहे. ऑप्शनल फॉर्म फिलिंग कधीपासून स्टार्ट होणार आहेत? म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर कॉलेज प्रेफरन्स कधीपासून चालू होत आहे? सो 5 ऑगस्ट 2026 ते 7 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमचे हे फॉर्म फिलिंग चालू असणार आहे. मी असंही तुम्हाला सांगितलं होतं 6 ऑगस्ट पासून तुमचे जे फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे कॉलेजचे प्रेफरन्स देण्याचे ते चालू होतील. स्टेप बाय स्टेप तुम्हाला यामध्ये मी सांगतो कशा पद्धतीने ही प्रोसेस चालणार आहे. ओके. आता आपण कॅप शेड्यूल ही आत्ताच जस्ट अपलोड झालेली आहे. तो डायरेक्टली तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे यामधून क्लिअर होतील. कॅप राउंड 1 चं शेड्यूल हे आउट झालेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर आपली जी प्रोसेस होती फायनल मेरिट लिस्ट पर्यंत आपण आलेलो होतो. फायनल मेरिट लिस्ट कॅप राउंड 1 ची ही 24 जुलै 2026 ला ही पब्लिश झालेली होती. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर कॉलेजचे प्रेफरन्स कधी चालू होणार आहेत? हे खूप डाउट्स विद्यार्थ्यांचे होते. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं 6 टू 13 ऑगस्ट पर्यंत तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स हे चालू होतील. सो याच्यामध्ये 6 ऑगस्ट जाण्याच्या अगोदरच जर आपण इथे बघितलं कॉलेजचे प्रेफरन्स कॅप राउंड 1 चे 5 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते 7 ऑगस्ट 2026 म्हणजे उद्यापासून कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायला चालू होतील. ते लास्ट डेट आहे 7 ऑगस्ट 2026. आता कॉलेजचे प्रेफरन्स कसे द्यायचे? कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे त्याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल करून उद्या देणार आहे मी. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा. त्यानंतर मग तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला चालू करा. कारण की उगाच तुमच्या त्यामध्ये काही चुका होतील तर परत तुम्हाला ते चेंजेस करायला भेटणार नाही. त्यासाठी उद्याच्या दिवशी जे काही मॉर्निंगला दुपारपर्यंत मी ते व्हिडिओ पब्लिश करेन. त्यानंतर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स स्टेप बाय स्टेप तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स देऊन टाका. ओके. त्यानंतर मग 7 ऑगस्ट ही तुमची लास्ट डेट आहे कॉलेज प्रेफरन्स देण्याची. मग तुमचे कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? 11 ऑगस्ट 2026. ओके. 11 ऑगस्ट 2026 ला तुम्हाला समजेल की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी कधी जायचं आहे? 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हे दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी जायचं आहे. आता 15 ऑगस्ट ही सुद्धा डेट दिलेली आहे कारण की 15 ऑगस्टला जर आपण बघितलं तर यामध्ये सुट्टी असते. पण नॉर्मली जर आपण बघितलं काही कॉलेजेस हे सीईटी कडून कॉन्टॅक्ट वगैरे कॉल वगैरे या सर्व इन्फॉर्मेशन आलेल्या असतात. म्हणून काही कॉलेजेस 15 ऑगस्टला सुद्धा काही कॉलेजेस चालू असतात. तर तुम्हाला त्या नंबरवरती कॉलेजेसच्या नंबरवरती तुम्हाला कॉल करून तुम्हाला विचारायचे आहेत की तिकडे प्रोसेस चालू आहे का ऍडमिशनची 15 ऑगस्टला. बाकी 12 पासून जे तुमचे ऍडमिशन प्रोसेस चालू होतील ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असणार आहे की सर ऍडमिशन प्रोसेस तर चालू होते ठीक आहे, मग यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत जे ऍडमिशनला आम्हाला घेऊन जायचे आहेत? त्याचीच तुम्हाला व्हिडिओ आज इव्हिनिंग पर्यंत येऊन जाईल. ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला इव्हिनिंग पर्यंत भेटेल. त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंटचे 2 ते 3 सेट तुम्हाला बनवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नंतरला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीयेत. ओके. सो याच्यामध्ये आता तुम्हाला परत एकदा सांगत आहे कॉलेजचे प्रेफरन्स हे उद्यापासून चालू होणार आहेत जे 7 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू असतील. कॉलेज कधी अलॉटमेंट होणार आहे म्हणजे तुम्हाला कोणता कॉलेज लागलेला आहे हे कधी समजेल? 11 ऑगस्टला. ऍडमिशनसाठी कधी जायचं आहे? 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे. 15 ऑगस्ट एक्सेप्ट 15 ऑगस्ट यामध्ये दिलेला आहे. सो एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून तिकडे तुम्ही विचारू शकता किंवा मी स्वतः तुम्हाला सांगेन. ओके. हे झालं कॅप राउंड 1 चं प्रोसेस. आता जे विद्यार्थी कॅप राउंड 1 ला कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहेत तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स कॅप राउंड 2 ला. कॅप राउंड 1 मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यायचे आहेत कारण की कॅप राउंड 2 ला तुम्हाला कोणतेही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला भेटत नाही. ओके. त्यानंतर मग कॅप राउंड 2 इथे होईल फिनिश. मग कॅप राउंड 3 कधी चालू होणार आहे? 5 ऑगस्ट
पासून इथे लिहिलेलं आहे, ते 31 ऑगस्ट इथे लिहिलेलं आहे. म्हणजे 5 ऑगस्ट पासून किंवा उद्यापासून जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही, असे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना समजा डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे असतील, तर उद्यापासून तुम्ही विंडो ओपन करा. ते तुम्ही नॉर्मली करू शकता. पण कोणते विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी नॉर्मली रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटेशनसाठी काही प्रॉब्लेम झालेला असेल, असे विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये जे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत, ते तुम्ही चेंजेस करू शकता. कॅप राउंड 3 चालू होईल तेव्हा. ओके. सो अशा पद्धतीने कॅप राउंड 1 चं हे शेड्यूल आउट झालेलं आहे. ठीक आहे. यामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल, काही डाउट असेल, तुम्हाला डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट किंवा तुम्ही डायरेक्टली Instagramला फॉलो करा, डायरेक्ट कॉल करा ऑर एल्स या YouTubeच्या कमेंटमध्ये कमेंट करा. नक्की तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. आता कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत, डॉक्युमेंट्स कोणकोणते घेऊन जायचे आहेत, याची व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली बनवून देतो. ठीक आहे. आणि मे बी वाटल्यास आज आपण लाईव्ह सेशन घेऊया, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजून जातील. ओके. थँक यू सो मच.